झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। मैत्रिणींना भेटायला आलेल्या तरुणांना जमावाची जबर मारहाण। हातपाय बांधून रात्रभर कोंडले, एकाला मारून फेकले नाल्यात। शिरपूर तालुक्यातील काळापाणी येथील घटना। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात काळापाणी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। मॉब लिंचिंग अर्थात जमावाने 4 तरुणांना जबर मारहाण केली आहे। हातपाय बांधून रात्रभर डांबून ठेवले। यात एकाचा मृत्यू झाल्याने गावात तणाव निर्माण झालाय। ही घटना ते 4 आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी आल्याने घडली। झाले असे की शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील ओमकार रायमल पावरा, कमलसिंग दारासिंग वसावे, मंगेश उदयसिंग पावरा आणि कमलसिंग उदयसिंग पावरा हे 4 मित्र उमरद्याहून 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी काळापाणी येथे आले। मैत्रिणींच्या घराजवळ चर्चा करत असताना गावातील काही तरुणांना संशय आला। त्यांनी या तरुणांना ताब्यात घेऊन जबर मारहाण केली। दोराने हातपाय बांधून एका घरात डांबून ठेवले। या 4 कमलसिंग वसावे याने दोर सोडून पसार होण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पाठलाग करीत पुन्हा या संशयितांनी त्याला गाठले आणि मारहाण केली। यातच त्याचा मृत्यू झाल्याने त्याला नाल्यात फेकून दिले। सकाळी 4 पालकांकडून प्रत्येकी 1000 रुपये वसूल करून या तरुणांना सोडून देण्यात आले। कमल सिंग ही घरी पोहोचेल असे सांगितले, मात्र तो पोहोचलाच नाही। त्याचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक संतप्त झाले। गावात तणाव निर्माण झाला। गुरुवारी या घटनेचे पडसाद उमटले। संशयितांच्या अटकेसाठी संतप्त झालेल्या उमरदे ग्रामस्थांनी मृत कमलसिंग वसावेवर संशयितांच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले। संशयितांची घरे पेटवण्याचाही प्रयत्न झाला। यामुळे हा तणाव आणखीनच वाढला। पोलिसांनी ओमकार पावरा याच्या फिर्यादीनुसार काळा पाण्यातील सुरलाल पावरा, बाजीराव पावरा, मुरलाल पावरा, रिंगण्या पावरा, राजेश पावरा, खातरसिंग पावरा, मिथुन पावरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पैकी बाजीराव पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले। सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।